पटेल तटकरेंसारखे कुंपणावरचे लोक हे केव्हाच थोरल्या पवारांना शरण गेले. त्या ऑडिओ क्लिप सुद्धा यांच्यापैकीच कोणाच्या तरी आहेत किंवा दोघांच्याही असतील असं बोलायला हरकत नाही. दादा केव्हाही शरद पवारांना काका मला वाचवून मिठी मारतील अशी यांना खात्री होती का? या दोघांना यांच्या मनात दादांबद्दल अनिश्चितता वगैरे होती का की दादा कधी पलटी मारू शकतात, कधी पवारांकडे जाऊ शकतात? मग एवढा आकस होता का? हा आकस कॅप्टन खरात वाया रुपाली चाकणकर असा रूट झालेला तर नाहीये ना. सहज एक विचार मनात आला, असंही होऊ शकतं तटकरेंचं बोट दारात चिमटलं म्हणून त्यांच्या बोटावर पट्टी होती. हा योगायोगही असू शकतो, पण दादांच्या बंगल्याबाहेर अंगारे दुपारे करणीचे उतारे लिंबू मिरच्या हा काय प्रकार होता? दादांचा बारामती दौरा जो रस्त्यानं होणार होता तो प्रायव्हेट प्लेनकडे कसा वळला? काही कार्यकर्ते जीवाच्या आकांतानं दादांच्या अपघाताच्या आधीच्या 48 तासांचं सीसीटीव्ही फुटेज मागतायत. ते त्यांना का दिलं जात नाहीये? पार्थ पवार या सगळ्या गोष्टीत लक्ष का घालत नाहीयेत? खरी गोम तर इथं आहे की दादांच्या अपघाताबद्दल अजूनही साशंक असलेलं मराठी मन, महाराष्ट्रातला सामान्य माणूस अधूनमधून कोणाच्या तरी तोंडून बोलतोय, पण सख्या बापाच्या अपघाताबद्दलचा तपास नेमका कसा झालाय हे पाहायला किंवा ते जे काही सीसीटीव्ही फुटेज मागणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहायला पार्थला वेळ नाहीये. अंजली दमानिया म्हणतात तसा तो बिझी आहे, कारण एक काम आहे त्याच्या मागे. आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली काय किंवा टायटॅनिक सारखी बुडली काय त्यांना आपल्याला काहीच फरक पडत नाही, पण ऑडिओ क्लिप्स मध्ये भरलेला दादांबद्दलचा द्वेष, त्यांचा संशयास्पद विमान अपघात आणि अनेकांनी ज्या पद्धतीनं या अपघाताच्या तपासाची मागणी केली होती, अगदी रोहित पवारांनी, त्या पद्धतीनं का हा तपास गेला नाहीये याची उत्तरं कोण देणार? महाराष्ट्राने एक उमदा नेता गमावलाय, पण त्याचं कोणाला सोयरसूतक दिसत नाही. सगळं जे काही चाललंय ना ते सत्तेसाठी आणि सत्तेतून येणाऱ्या पैशांसाठीच चाललंय का असा प्रश्न पडतो आता. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं विलन कोण आहे? प्रफुल्ल पटेल, तटकरे, दादांचे पीए की पार्थ पवार? काहीच कळायला मार्ग नाही. बाकी म्हणाल तर आनंदच आहे सगळा.